सर्वांना जय जय स्वामी समर्थ। मी संतोष शिंदे घेऊन आले तुमच्यासाठी एक पौराणिक कथा। मृत्यू जवळ आल्यानंतर मित्रही शत्रू ठरू शकतात। एका कावळ्याकडे पाहून यमदूत रोज हसून निघून जायचा। कावळ्याला वाटले आपला मृत्यू जवळ आला आहे। एका कावळ्याची गरुडाशी मैत्री होती। दोघेही नेहमी सोबत राहायचे। त्यांच्यामधील मैत्री अगदी घट्ट झाली होती आणि दोघेही एकमेकांपासून काहीच लपवून ठेवत नव्हते। एके दिवशी दोघेही नदीच्या काठावर बसून गप्पा मारत होते। तेवढ्यात तेथून एक यमदूत गेला आणि तो कावळ्याकडे पाहून हसला। गरुड आणि कावळ्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि पुन्हा आपल्या गप्पामध्ये मग्न झाले। दुसऱ्या दिवशीही परत तसेच झाले। दोघेही गप्पा मारत असताना तिथून एक यमदूत निघून गेला। तो पुन्हा कावळ्याकडे पाहून हसला। यावेळी मात्र कावळ्याच्या मनात शंका आली। तो गरुडाला म्हणाला, हा यमदूत काही माझ्याकडे पाहून हसला आणि आजही याच प्रकारे हसून गेला। काहीतरी गडबड आहे। बहुतेक तुझा मृत्यू जवळ आला आहे। गरुड म्हणाले, असे काहीही नाही। हा एक संयोगही असू शकतो। तू चिंता करू नकोस। 2-3 दिवस असेच घडत गेले। रोज यमदूत कावळ्याकडे पाहून हसत निघून जायचे। आत्ता मात्र कावळ्याला त्याचा मृत्यू जवळ आल्याचे निश्चित वाटू लागले। तो गरुडाला म्हणाला, मित्रा, मला मरायचे नाही, परंतु हा यमदूत नक्की 2-3 दिवसामध्ये माझे प्राण घेऊन जाणार। हा रोज माझ्याकडे पाहून हसत आहे। गरुडालाही कावळ्याची भीती खरी वाटू लागली। त्याने कावळ्याला धीर दिला। गरुड कावळ्याला म्हणाला, चिंता करू नको मित्रा, मी तुला इथून एवढ्या दूर घेऊन जाईल की हा यमदूत तुला दिसणारच नाही। गरुडाने कावळ्याला आपल्या पाठीवर बसवले आणि जंगलापासून हजारो किलोमीटर दूर कैलास पर्वतावर नेले। दोघांच्याही मनात भीती आता दूर झाली होती, परंतु ते कैलास पर्वतावर पोहोचून एक गुहेमध्ये गेले तर तिथे तो यमदूत आधीपासूनच उपस्थित होता। त्याने कावळ्याला पाहताच त्यावर पाश फेकला आणि त्याचे प्राण घेतले। गरुड पाहतच राहिले। गरुडाने यमदूताला असे करण्यामागचे कारण विचारले। यमदूत म्हणाले, त्याच्या मृत्यूची काही वेळ लिखित आली होती, त्यामुळे प्राण घेतले। गरुडाने पुन्हा विचारले, मग तू जंगलात त्याच्याकडे पाहून हसत का होता? याला मारायचेस तर तिथेच मारून टाकायचे। यमदूताने उत्तर दिले, त्याच्या मृत्यूचे ठिकाण कैलास पर्वत होते, परंतु 4-5 दिवसापूर्वी त्याला जंगलात पाहून मला आश्चर्य वाटले की हा एवढ्या कमी वेळात कैलास पर्वतावर पोहोचणार कसा। यामुळे रोज मी त्याच्याकडे पाहून हसत होतो, परंतु नीतीचा खेळ पहा, याचा परिमित्र असून याला एवढ्या कमी वेळात येथे घेऊन आलास। तात्पर्य, जीवन आणि मृत्यू नीतीचा भाग आहे। यापेक्षा कोणीही वाचू शकत नाही। आयुष्य हे तोपर्यंत तुम्हाला कोणीही मारू शकत नाही, परंतु मृत्यू जवळ आल्यास कोणीही आणि कोणताही प्रयत्न वाचवू शकत नाहीस। जय जय स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। तुम्हाला ही कथा आवडली असल्यास जरूर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। आमच्या अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअरही करा। जय जय स्वामी समर्थ।